तर नमस्कार. नमस्कार. ठीक आहे, हा प्लॉट तुम्हाला पूर्णपणे काढून टाकायचा हो, होता. काढून टाकायचं सोईल आणि ते सोडल्यानंतर माझी मिरची स्कूट 1 नंबर झालेली आहे. रिझल्ट तुमच्या समोर आहे. एकच महिना झाला मला तुमचं सोईल आणि ते घ्यायला, कारण अगोदर मी केमिकल्स वापरलं होतं तरी आज सापडलं नाही बा. आता योग्य वेळावर तुमचं प्रोडक्ट योग्य भारी सापडलेलं आहे आणि माझा प्लॉट खूप भारी झालेला आहे. तुम्हाला हा प्लॉट पूर्णपणे काढून टाकायचा होता. काढून टाकायचं होतं. ओके. खूप खराब झालं म्हणजे खूप हा. म्हणजे असं पिवळं झालेलं होतं माझं प्लॉट आणि माल पण असं व्यवस्थित नव्हतं सर. माझ्या 45 दिवस झाले नंतर सुद्धा माल नव्हता. झाडच पॅक झालेली हो, झालं पूर्ण पॅक झालं आणि चमक पण खूप भारी आहे. मार्केटलाच रुपये ते 2 रुपये मला भाव एक्स्ट्रा भेटतो. ओके. व्यापारी समजा माझ्या मालाचे फोटो काढतात हा. की बा असं माल असलं तर आम्हाला द्या. भांडून माल घेते पेपर लोक, कारण अशी सुपर माल बी आता केमिकलचा असं राहिलेलं नाही. जागेऊन माल आज माझा जागेऊन घेता येईल. व्यापारी म्हणजे इथं येऊन हा, जागेवर बुक करून घेतलेला आहे माल. करून घेतलेला माल. सुद्धा प्लॉट पहिला सुरुवातीला केमिकल बरोबर. 45 दिवसापर्यंत हम्म. त्यांना म्हटलं बुवा, 8 दिवस मला द्या. हम्म. 8 दिवसानंतर तुम्हाला चेंज दिसून बरोबर. यामध्ये हम्म. 8 दिवसात फरक दिसला. हम्म. मग त्यांना आपलं बेसल डोस दिला. पूर्णपणे शेतकरी म्हणतात तुम्ही हा खत आणलं कुठून, पूर्ण माती आहे. माती हा, तर म्हणायची. त्याचं रिझल्ट येणार नाही पण त्यांना मी म्हटलं मला रिझल्ट येईल. तर ते आता काय करतात सर, तुमचा पूर्णपणे एक विश्वास होता. विश्वास होता माझा, हा. कारण मी बघितलं होतं. पहिला तोडा तुमचा किती निघाला होता? पहिला माझा ज्वेलरीचं निघलं होतं सर 9 क्विंटल. 9 आता माझा निघाल पाहिजे सर 16 ते 17 क्विंटल. डबल तोडा वाढला डबल थोडा वाढा. कमी खर्चामध्ये. कमी खर्चामध्ये. हा, जिथं तुम्ही केमिकलची एक फवारणी किती पर्यंत घेता? माझी फवारणी जवळपास 10 ते 12 हजार रुपये मला एक फवारणी घेता? फवारणी जात होती माझी. तर 2150 रुपयात फवारणी होती माझी. केमिकलचं आपण 3 ते 4 दिवशी फवारणी घ्यावं लागतो. यांची कसं आहे 8 ते 10 दिवसाला फवारणी घ्यावं लागतं, कारण रिझल्ट खूप भारी आहे. बरोबर. बेसड दिल्यानंतर माझा आता पहिला एवढी तोडा आहे साईज सर. वगैरे आणि एक लष्टर हा. दिसते पूर्णपणे. धन्यवाद सर. नमस्कार.